सायन उड्डाणपुलाचं काम पूर्ण होण्यासाठी आणखीन 1 महिन्याचा वेळ लागणार आहे। उड्डाणपुलाच्या कामासाठी सप्टेंबर अखेरची नवी मुदत देण्यात आलेली आहे। त्यामुळे सायन पूर्व पश्चिम प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आणखी महिनाभर पर्यायी मार्गाचा वापर करत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। उड्डाणपुलावर 500 टनाचे 2 गर्डर बसवण्याचं महत्त्वाचं काम पूर्ण झालंय। याआधी 15 डेडलाईन देण्यात आलेली होती, मात्र रेल्वे हद्दीतील विविध कामांमुळे उड्डाणपुलाच्या कामाला विलंब झालेला आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। सायन उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाने काल एक महत्त्वाचा टप्पा गाठला होता। 500 टन इतक्या वजनाचे 2 गर्डर काल बसवण्यात आलेले होते आणि हा बांधकामातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जो आहे तो मानला जात होता आणि गर्डर बसवल्याने या बांधकामाला आता वेग मिळालेला आहे। मात्र या सायन उड्डाणपुलाच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिमच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अजून महिनाभर या उड्डाणपुलाची वाट जी आहे ती बघावी लागणार आहे। सप्टेंबरची मुदत या उड्डाणपुलासाठी देण्यात आलेली आहे। सप्टेंबर नंतर हा पूल जो आहे तो या पुलाचं काम पूर्ण होईल आणि त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल। आतापर्यंत वेगवेगळ्या डेट्स वेगवेगळ्या तारखा जे आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। आता 3री तारीख देण्यात आलेली आहे। सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण होईल आणि त्यानंतर हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल। खरं तर हा पूल अतिशय महत्त्वाचा मानला जातो। सायन उड्डाणपुलाच्या माध्यमातून लोक बँड्रा BKC या दिशेने प्रवास करत असतात आणि सोबतच एक मोठ्या संख्येनं गाड्या या उड्डाणपुलावरून ये जा करत असतात। अजून महिनाभर या पुलासाठी प्रतीक्षा जी आहे ती करावी लागणार आहे। आता पुन्हा एकदा सप्टेंबरची तारीख जी आहे देण्यात आलेली आहे। आता सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण होऊन हा पूल तयार होणार का वाहतुकीसाठी की अजून एखादी तारीख देण्यात येणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश केवाटसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।